शेतकऱ्याच्या मातीवर नांगर, बोगस बियाणांमुळे पेरणी वाया, ट्रॅक्टर लावून करावी लागली नांगरणी। खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस बियाण्यांचा विळखा पडल्याने मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील शेतकरी मारुती माधव गौरकार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। पिकाची पेरणी करूनही उगवण न झाल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याला अखेर आपल्या उभ्या शेतात ट्रॅक्टर फिरवून दुबार पेरणीची नामुष्की ओढवली आहे। या भीषण फसवणुकीविरोधात त्यांनी मारेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात लेखी तक्रार केली आहे। नेमके काय घडले? मारुती गौरकर यांनी 1 जून 2026 रोजी आपल्या शेतात नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते। त्यामध्ये त्यांनी बस्टर जातीच्या 3 बॅगा आणि गायत्री सूरज 501 जातीच्या 2 बॅगा अशा एकूण 5 बॅगांची लागवड केली होती। मात्र पेरणीनंतर बराच कालावधी उलटूनही पिकाची उगवण 10% कमी झाली असून शेत रिकामेच असल्याचे हृदयद्रावक चित्र समोर आले आहे। शेतकऱ्याचा आक्रोश आणि प्रशासनाला साद। या फसवणुकीमुळे मशागत व बियाण्यांचा हजारो रुपयांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे। हतबल झालेल्या शेतकऱ्याने 10 जुलै 2026 रोजी कृषी विभागाकडे धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली आहे। या अर्जात त्यांनी संबंधित जमिनीची त्वरित मौका पाहणी करून पंचनामा करण्याची आणि आपल्याला झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली आहे। तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या दोषी कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी आर्त हाकही त्यांनी प्रशासनाला दिली आहे। बियाणांच्या या बोगसगिरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे। आता प्रशासन या नामांकित कंपनीवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव। मारुती गौरकर उरांडा खडकी येथील शेती ठिकाणी 4 एकर मी केलेली आहे। या शेतामध्ये मी दिनांक 1 जूनला सोयाबीनची पेरणी केली असता सदर सोयाबीन या 4 एकरामध्ये वापलेच नाही। बुस्टर जातीचे तुतू या 3 बॅगा आणि 501 सिपानी या 2 बॅगा अशा बियाण्याची लागवड केली होती। परंतु एकही 10% फक्त वापरलं, बाकी एकही दाणा वापरला नाही। त्यामुळे मी आज पूर्ण याच्यावर वगैरे फिरून ट्रॅक्टरने वगैरे फिरून आज मोडत आहोत। याआधी मी तक्रार केली असता 7 तारखेला मी तक्रार केली होती। जमिनीचे शास्त्रज्ञ आणि SDO आणि मारेगाव तालुका कृषी अधिकारी सर्व पाहणी करायला या शेतामध्ये आले होते। त्यासोबत उत्तर कंपनीचा एक प्रतिनिधीसुद्धा होता। तर मला यावेळेस खूप जमिनीला खर्च आला आणि अशा परिस्थितीमध्ये बियाणं वापरलं नाही। तर मला शासनाकडून किंवा त्या कंपनीकडून मला माझी भरपाई मिळण्यात यावं, कारण शेतकरी शेवटी हतबल झालेला आहे। आधी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहे आणि अशातच ही अशी वेळ येणं म्हणजे ही कंपनी बोगस कंपनीचं बोगस बियाणं शेतकऱ्याच्या माती मारून आज ह्या कंपनीवाले शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे। त्यामुळे कंपनीवाल्यावर कठोरात कठोर कारवाई करून आमचं झालेलं नुकसान भरपाई करून द्यावं हीच या ठिकाणी मी शेतकरी म्हणून या ठिकाणी विनंती करतो।